मंडळी, कोरोनानंतर अवघ्या 5 वर्षांनी चीनमध्ये HMPVने लोकांचं टेन्शन वाढवले। HMPV या व्हायरसने चीनमधील नागरिक चिंतेत आहेत। हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे। लोकांनी सातत्याने मास्क वापरावा, सातत्याने हात धुवावेत असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय। भारतात आढळला पहिला रुग्ण। आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते, मात्र बंगळुरूतल्या 8 महिन्याच्या बाळाला या व्हायरसने ग्रासला आहे। या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही। दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तसंच चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती। दरम्यान आता भारतात 8 महिन्याच्या बाळाला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे। HMPV हा व्हायरसचं सत्य काय? ह्यूमन मेटोसोमोसिस व्हायरस हा एक RNA व्हायरस आहे। याचा शोध सर्वात प्रथम 2001 मध्ये डच संशोधकांनी घेतला होता। श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्या बाळ रुग्णाच्या सॅम्पलची चाचणी करत असताना ह्या व्हायरसची माहिती समोर आली होती। दरम्यान हा व्हायरस गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात असल्याचा दावा तत्कालीन संशोधकांनी केला होता। या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो। हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या द कॉर्नर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।